तो एक क्रांती मोर्चा झालेला आहे
आमच्या शेतकऱ्याची कर्जमाफी ही झालीच पाहिजे। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या वारसाला शासकीय प्रकारात योग्य त्या जागी जॉब हा मिळालाच पाहिजे। शासकीय प्रकारात जॉब मिळून त्या घराला कमीत कमी मदत तर होईल। 3,700 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांपैकी 3,246 हे मराठा शेतकरी आहेत आणि मराठ्यांनी काय पाप केले मग तिथे मराठ्यांच्या घरात जन्माला आलेले आहे। हे सगळं काही बंद करायचं असेल तर सरकारने आमच्या मागण्या ह्या मान्य कराव्या। एक विचार करायला लागणारी गोष्ट आहे, साधी आणि सोपी। अहो, पहिलीत जाणारा आमच्या मराठा घरातला मुलगा रडत रडत घरी येतो, त्याला गणवेश मिळाला नाही म्हणून। घरी आल्यावर तो त्याचा फटका गणवेश रडत रडत घालतो, त्या मुलाच्या मनाचा विचार करा। लहानपणापासून आपल्या मुलीला तळहाताच्या भोगाप्रमाणे जपणारे ते आई वडील जेव्हा हे पाहतात की त्या मुलीचा बलात्कार झाला आणि तिचा खून करण्यात आला, तेव्हा त्या आई वडिलांची तरफ बघा, त्या आई वडिलांचा विचार करा। जेव्हा चांगले मार्क्स मिळूनही एंट्रन्स एक्झामिनेशन मध्ये एका मार्काने मेडिकलची ऍडमिशन हुकते, तेव्हा त्या मराठा मुलाच्या मनाचा विचार करा। जेव्हा शिकण्याची इच्छा असते पण काही कारणामुळे बीएला ऍडमिशन घ्यावं लागते, इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला ऍडमिशन मिळत नाही, त्या युवतीच्या मनाचा विचार करा। शिकायला पैसे नसतात म्हणून पार्ट टाइम वॉचमॅनची नोकरी करून जो मुलगा शिकतो त्या मुलाच्या मनाचा विचार करा। कितीही पाऊस असो, वारा असो, पाणी असो, सुनामी जरी आला तरी पटकन झोपेतच राहावं लागते, घरचं यंत्राचा तरी फायदा होत नाही, त्या मराठा कुटुंबाचा विचार करा। जेव्हा आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी सगळी शेती विकून जाते, लहान मुलीच्या शिक्षणाचा प्रश्न असतो, आई आपल्या घरातला मंगळसूत्र काढून देते, तेव्हा त्या मराठा आईच्या मनाचा विचार करा। आणि जर आता तुमच्या डोक्यात विचार आला असेल तर आमच्या मागण्या पूर्ण करा, पूर्ण करा। 17व्या शतकात आमचे शिवाजी महाराज निघाले होते, मुठभर मावळ्यांसोबत रणगाडी करले होते, तरी त्यांनी स्वराज्याची स्थापना केली, स्वतःच्या राष्ट्राची स्थापना केली। आज 21व्या शतकात आम्ही लाखो मराठ्यांकडे झालेलो आहोत, आम्ही आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय शांत बसणार नाही। आम्ही आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय शांत बसणार नाही, कारण मराठा ही जात नसून मराठा धर्म आहे। कारण मराठा ही जात नसून मराठा धर्म आहे। मराठा वस्ती नसून मराठा राष्ट्र आहे। मराठा वस्ती नसून मराठा राष्ट्र आहे। मराठा एक पिढी नसून मराठा आज आहे, मराठा आज आहे। और अभी तो ये झांकी है, हमारी असली लड़ाई अभी बहुत बाकी है।